हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एमपीएससी सहाय्यक प्राध्यापक भरती 2026 सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती की 3 जून 2026 रोजी जाहिरात क्रमांक 114 115 अंतर्गत इंग्रजी विषयाच्या परीक्षेची तारीख जाहीर झाली. यामुळे इतर सर्व विषयाच्या परीक्षेच्या वेळापत्रकही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आता बघा, अनेक विद्यार्थ्याचे मला फोन आले किंवा मेसेज आले. सर्वांनाच प्रतिक्रिया देता आली नाही, तरी पण मी जेवढं जास्त होईल तेवढी प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच नंतर आपण मागचा जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओवरही आपल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पण प्रत्येकालाच प्रतिक्रियेला उत्तर देणं शक्य नाही आहे, त्यामुळं हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आजच स्वतःची एमपीएससीची जी प्रोफाईल आहे ती तपासून पहा. मला अनेक विद्यार्थ्याचे फोन आले की आम्ही EWS मधूनच फॉर्म भरला होता, परत आम्ही 2-3 वर्ष त्या फॉर्ममध्ये कोणतेही बदल केले नाही आहेत. त्यानंतर अनेक जणांचे असेही फोन आले की सर, आम्ही विषय निवडला होता, सेंटर निवडलेलं नाही आहे. तुम्हाला सेंटर कुणालाच निवडायचं नव्हतं, सेंटर ऑटोमॅटिकली ते देणार आहेत. आणि अनेक जणांचे फोन आले की सर, आमचं हॉल तिकीट कधी येईल. बरोबर आहे. तर सर्वच मुद्द्यांवर आपण एक एक मुद्दा घेऊन सविस्तर चर्चा करणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे तुमचं हॉल तिकीट. ज्यांचं इंग्रजी विषय आहे, फक्त इंग्रजीच विषयाची परीक्षा होणार आहे असेही मेसेज आले, फोन आले. हो, 4 तारखेला 4 जुलै 2026ला फक्त 114 115 या दोनही म्हणजे असिस्टंट प्रोफेसर आणि अधिव्याख्याताचा एकच पेपर होणार आहे. जर XY, जसं की माझा पेपर आहे, 114चा फॉर्म भरला, 115चा इंग्रजीचा फॉर्म भरला असेल तर माझा एकच पेपर होईल. 114चा 115चा एकच हॉल तिकीट येईल आणि तो पेपर होईल. आणि त्यानंतर 114चं मेरिट असिस्टंट प्रोफेसरचं वेगळं लागेल, 115चं वेगळं लागेल. मुलाखत वेगळी होईल. मार्क इथलचेच म्हणजे थेरीचे मार्क हे धरले जातील गृहीत. फक्त इंटरव्ह्यूचे मार्क वेगवेगळे लावून अंतिम यादी लागली जाणार आहे. समजलं? त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की हॉल तिकीट कधी येतील. तर हॉल तिकीट तुम्हाला आधी 7 दिवस आधी तुमचे हॉल तिकीट तुमच्या प्रोफाईलला येतात. अनेक विद्यार्थ्याचे मला मेसेज, फोन आले, सर प्रोफाईल आम्हाला कसं, म्हणजे आमचा पासवर्ड आमचा हरवला आहे, आम्हाला प्रोफाईलमधलं काही समजत नाही आहे. तर असो, तरी पण मी तुम्हाला समजून सांगण्याचा एक प्रयत्न करतोय. बघा, समजून घ्या. तर मागील 3-4 वर्षापासून आपण एमपीएससीचे प्रोफाईल लॉग इन केलेले नसणारे अनेक विद्यार्थी असतील असावी. तर बघा, आता काय करायचं आहे तुम्हाला, तुम्ही ज्या मोबाईल नंबर तुमचा त्या एमपीएससीच्या आयोगाच्या वेबसाईटवर तुम्ही ज्या प्रोफाईलला लॉगिंग आहे किंवा नोंदणी केलेला आहे त्या मोबाईलवर OTP येईल. तिथे तुम्हाला काय विचारतंय, तुम्ही त्यांच्या स्टुडंट लॉग इन या टॅब ओपन केला, स्टुडंट लॉग इनवर गेलात की तुम्हाला मोबाईल विचारतंय, मोबाईल नंबर टाका म्हणतंय. मग तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकला की तुमच्या त्याच मोबाईल असेल तर तुम्हाला OTP येतो. OTP आल्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड म्हणजे फॉरगॉट पासवर्ड करून तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करायचा, नवीन पासवर्ड तयार करू शकता. त्यानंतर प्रोफाईल सक्रिय, नंतर तुमच्या प्रोफाईलला जा. प्रोफाईलमध्ये तुमचं एज्युकेशन ते सर्व तिथं डिटेल्स असेल. त्यानंतर तुम्ही कोणत्या कोणत्या परीक्षेसाठी अर्ज केला ती दिसेल तुम्हाला. आपण कोणत्या विषयासाठी अर्ज केला आहे, व्हेरीफाय झालेला आहे का, हे सविस्तर त्याचं स्टेटस तुम्हाला तिथं दिसेल. त्यानंतर अपंग उमेदवारांनी आवश्यक सवलती व कागदपत्राची नोंद वेळेत पूर्ण करा. कारण की बघा, तुम्हाला जे काही इंग्रजी विषयासाठी जे विद्यार्थी असतील त्यासाठी त्यांनी परिपत्र काढले की तुम्हाला तुम्ही जर अपंग असाल तर तुम्हाला तिथं एक्स्ट्रा वेळ असेल काय, त्यांची जी सवलत मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला आता अर्ज करायचा, तिथं ते प्रोफाईलला जाऊन फॉर्म भरायचा होता. तर त्यांनी भरावा अशी अपेक्षा आहे. आणि महत्त्वाचं लक्षात ठेवा, परीक्षेचं हॉल तिकीट, परीक्षा केंद्र हे आपण डिसाईड करत नाही. परीक्षा केंद्र हे आपल्या प्रोफाईलनुसार तुमचं डिव्हिजन कोणतं आहे त्यानुसार तुम्हाला मुंबई किंवा पुणे मिळालं असणार आहे. तुम्हाला निवडायचं नव्हतं. तो तुम्हाला 8 दिवस आधी हॉल तिकीट येईल, तुमच्या प्रोफाईललाच येईल. तिथं वेबसाईटला सांगितलं जाईल की तुमचे हॉल तिकीट आलेले आहेत. तुमच्या प्रोफाईलला गेल्यानंतर व्ह्यू केल्यानंतर ते परीक्षावर गेला तुम्ही 114 115
की लगेच तुम्हाला तिथं हॉल तिकीट दिसेल, हॉल तिकीट डाउनलोड करायचं. महत्वाची सूचना, दुरुस्ती, परिपत्रक आणि इतर सर्व अपडेट तुम्हाला एमपीएससीच्या तुमच्या प्रोफाईलवर उपलब्ध असते. आणि तसेच एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवरील अनाउन्समेंट विभागामध्ये नियमित तुम्ही तपासणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये परीक्षेच्या तारखा, अभ्यासक्रम, जागा वाढल्यात या संदर्भात ते अनाऊन्स करत असतात. आता बघा, परीक्षेची तयारी जाहीर होण्याची वाट पाहू नका. बाकीच्या परीक्षेच्या ज्या तारखा आहेत, बाकीचे अनेक विद्यार्थी, सर आमची तारीख कधी येईल, तर मला जर माहित, म्हणजे आपण फक्त सांगितलं होतं त्या पद्धतीनं तारखा येत आहे, तरी त्या पुढच्याही तारखा येतील. लवकरात लवकर 2 महिन्याच्या पुढे वेळ घेतला जाणार नाही. युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आता आपल्या हातात काय आहे, तर आपल्याला माहितीने सांगितलंय की बाबा 100 प्रश्न आहे, 200 गुणाला आहे, 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे, 1 तासाची वेळेची मर्यादा आहे, स्पर्धात्मक तीव्र असणारच आहे. म्हणून केवळ आपल्या हातामध्ये काय आहे, तर आपलं नियमित कर्म करणं. म्हणजेच काय, तर तुमचा जो अभ्यासक्रम दिलाय, काही विद्यार्थी 4-4 विषयासाठी अर्ज केलाय, मग तुम्हाला त्यापैकी कोणत्या विषयावर कमांड आहे, कोणत्या विषयाला जागा जास्त आहे, त्याचा विचार करा, त्यानुसार तो पेपर द्या. तर परीक्षेचा सराव आणि योग्य रणनीती तितकीच महत्वाची. तुम्ही जेवढं तुमचं स्वप्न महत्वाचं आहे, त्याच्याबरोबरच तुमची तयारीही खूप महत्वाची आहे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी. तर ऑल एक्झाम कट्टा ॲपच्या माध्यमातून तुम्हाला मराठी, इंग्रजी, हिंदी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहेत. ॲपच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. आणि या विषयाचे सेट नेटचे कोर्सही ॲपवर उपलब्ध आहेत. त्याबरोबरच इतिहास, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ याच्या टेस्ट सिरीज आहेत. हिस्ट्रीची टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिलेली आहेत. मराठी, इंग्रजी, हिंदी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र याच्याही टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत. त्या देखील अतिशय कमी ह्याच्यामध्ये. याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल एक्झाम कट्ट्याची ॲपची लिंक दिलेली, किंवा तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊनही ॲप डाउनलोड करू शकता. या विषयामध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन कोर्समध्ये तुम्हाला सर्व 10 घटकांच्या टॉपिकच्या टेस्ट सिरीज मिळतील, पूर्ण सिलेबसवर आधारित. जसं 1/4 निगेटिव्ह सिस्टीम, 1 तासाचा वेळ, त्यानंतर 100 प्रश्न 200 मार्काला 1/4 निगेटिव्ह सिस्टीम सहित तुम्हाला तिथं सेट केलेलं असेल. अनलिमिटेड वेळेस तुम्ही त्या 10 टेस्ट सिरीज किती वेळेसही सोडू शकता. विश्लेषणही पाहू शकता. प्रत्येक क्वेश्चनचं विश्लेषण दिलंय. फुल लेंथ मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे, जसं मला सांगितलं त्या पद्धतीनं. त्यानंतर प्रिव्हियस इयर सेट नेटचे जे क्वेश्चन्स पेपर आहेत ते पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर एक्झाम ओरिएंटेड प्रेझेंट म्हणजे प्रिपरेशन तुम्ही करणं गरजेचं आहे. परीक्षा येत असतात, परीक्षा जात असतात, पण परीक्षा पॅटर्न तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण केलाय. मोबाईल किंवा पीसीवर, लॅपटॉपवर तुम्ही टेस्ट सोडू शकता आणि प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव घेऊ शकता. कारण की तुमची परीक्षा ही लॅपटॉप बेस किंवा ऑनलाईनच पीसीवर किंवा लॅपटॉपवर होणार असल्यामुळे आपल्या टेस्टही त्या पद्धतीनं तुम्हाला सोडवता येणार आहेत. बघा, उद्यावर आपला अभ्यास ढकलू नका. आजच एमपीएससीच्या प्रोफाईल तपासा, आजच तयारीची दिशा ठरवा आणि आजच यशाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाका. परीक्षा जाहीर झाल्यावर तयारी सुरू, किंवा परीक्षेची तारीख निश्चित झाल्यानंतर तयारी सुरू करणारे विद्यार्थी स्पर्धेत टिकत नाहीत. त्यांना आपण हौशे गौशे म्हणू शकतो, पण परीक्षा जाहीर होण्यापूर्वी तयारी पूर्ण करणारे विद्यार्थी यादीतच निवड यादीमध्ये त्यांचं नाव असतं. त्यामुळंच आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा, व्यवस्थित नियोजन करा. स्वप्न आपलं आहे, आपल्याला सत्यामध्ये उतरवायचं आहे. तुमच्याबरोबर ऑल एक्झाम कट्टा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ते तुमच्याबरोबर आहे. ऑल एक्झाम कट्टा ॲपच्या माध्यमातून तुम्ही परीक्षाभिमुख तयारीसाठी आमच्याबरोबर तुम्ही परीक्षेची तयारी करू शकता, तुमचे डाऊट विचारू शकता आणि अभ्यासाला परीक्षेचा दृष्टिकोन किंवा अप्रोच देऊ शकता, जो तुम्हाला यशापर्यंत निश्चितच घेऊन जाईल. ज्या विद्यार्थ्यांना काही शंका असतील, कोर्स संदर्भात काही डाऊट असतील, तर तुम्ही 9689047738 या क्रमांकाला कॉल करू शकता. अभिनय तो कभी नाही. परीक्षा परत होणार नाही, अशा संधी डबल येणार नाहीत. जागा वाढल्यात आणखी चांगलं, नाही वाढलं तरी तुम्हाला एकच जागा लागणार आहे. त्या एका जागासाठी लढा, तरच आपण निश्चित यशस्वी होऊ शकतो. परत एकदा अभ्यासाच्या परिपूर्ण तयारीसाठी
निश्चितच ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून, डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बेस्ट लक.